जिंदगी खो गई, शम्मा जलती रही, रोशनी खो गई। बहुत कोशिशें की मगर दिल न बहला, कई साज छेड़े कई गीत गाए, वो जब याद आए बहुत याद आए, वो जब याद आए बहुत याद आए। धन्यवाद धन्यवाद। हिंदी चित्रपट सृष्टीवरती जेव्हा मोहम्मद रफी, मन्नाडे साहेब, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार या 5 जणांच्या गाण्यांची पूर्णपणे छाया होती, त्यांच्या काळातली ती जी सगळी गाणी आहेत चित्रपटातली हिंदी, ती अजूनही आपल्या घरातल्या 3ही पिढ्यांच्या सगळ्यांच्या ओठावर रुळणारी आणि मनामध्ये सुद्धा आजपर्यंत खोल रुतलेली अशी गाणी आहेत. तेव्हा त्या गाण्यांचे ट्रॅक जरी वाजले तरी खरोखर आपण सगळेजण मनामध्ये ती गाणी गुणगुणायला लागतो. मी आत्ता तुम्हाला बोलताना बोलते की मी या निमित्ताने काही मोहम्मद रफींच्या आठवणींचं वाचनात आलं होतं, त्या आठवल्या. मोहम्मद रफी साहेबांचा स्वभाव हा अत्यंत दिलदार आणि उदार म्हणूनच सगळीकडे प्रसिद्ध, सगळ्या संगीतकार गीतकारांमध्ये. एकदा मंगलोरला त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता, त्यासाठी संगीतकार त्यांना बंगलोरला घेऊन गेले. बंगलोर एअरपोर्टवरती काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणून बंगलोर ते मंगलोर हा प्रवास त्यांनी कारने केला. आणि कार्यक्रमापूर्वी काही खायचं नाही असा त्यांचा एक स्वतःचा त्यांनी स्वतःला पाडून घेतलेला एक रिवाज असेल. इतका प्रवास केल्यानंतर संगीतकार म्हणाले की तुम्ही थोडंसं तर काहीतरी घ्या, पाणी प्या, कॉफी घ्या. तर म्हणाले ते श्रोते इतक्या वेळ माझी वाट बघत बसले आहेत, मला आधी त्यांच्यासाठी गाऊ दे. उत्कृष्ट प्रोग्राम मोहम्मद रफी साहेबांनी मंगलोरला सादर केला. आणि त्यानंतर काय झालं, त्या जवळच्या एका गावामध्ये एका शाळेच्या इमारतीच्या बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. तो कार्यक्रम खूप रंगला. त्या शाळेच्या इमारतीचे जे हे होते ट्रस्टी होते किंवा ते शाळेचे जे कोणी पदाधिकारी असतील ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, उद्या तुम्ही कार्यक्रम कराल का, आम्हाला निधी गोळा करायचे आणि तुम्ही इतकं उत्कृष्ट गाताय, केवळ तुमच्या नावाखातर लोक येतील. मोहम्मद रफी साहेबांनी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी गाण्याचा कार्यक्रम झाला, तितकाच रंगला. बाहेर हंडी ठेवली होती. ज्याला जसं झेपेल त्यांनी या शाळेच्या इमारतीच्या निधीसाठी म्हणून त्या हंडीमध्ये आपापल्या परीने देणगी द्यायची होती. ती हंडी तर पूर्ण भरलीच. आणि त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर संयोजकांना मोहम्मद रफी साहेबांनी सांगितलं की शाळेच्या इमारतीच्या निधीसाठी हा कार्यक्रम आहे, मला यातला एकही पैसा नको. आणि ते तसेच परत मुंबईला परत. अशा रफी साहेबांच्या अनेक आठवणी आहेत. तत्पूर्वी वाळिंबे साहेब पुढचं गाणं जे गाणार आहेत, दिल की आवाज सुन, हमसा या चित्रपटातलं हे गाणं. हमसा या चित्रपट जुन्या आठवणी पुन्हा. दिल की आवाज भी सुन, मेरे फसाने पे न जा, मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा. दिल की आवाज भी सुन, मेरे फसाने पे न जा, मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा. दिल की आवाज भी सुन. एक नजर देख ले, एक नजर देख ले, जीने की इजाजत दे दे, रुठने
पहली सी मोहब्बत दे दे। एक नजर देख ले, जीने की इजाजत दे दे। रूठने वालों पहली सी मोहब्बत दे दे। इश्क मासूम है, इश्क मासूम है, इल्जाम लगाने पे न जा। मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा। दिल की आवाज भी सुन। वक्त इंसान पे, वक्त इंसान पे ऐसा भी कभी आता है। राह में छोड़ के साया भी चला जाता है। वक्त इंसान पे ऐसा भी कभी आता है। राह में छोड़ के साया भी चला जाता है। दिन भी निकलेगा कभी, दिन भी निकलेगा कभी, रात के आने पे न जा। मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा। दिल की आवाज भी सुन, मेरे फसाने पे न जा। मेरी नजरों की तरफ देख, जमाने पे न जा। दिल की आवाज भी सुन। धन्यवाद धन्यवाद। यानंतर वायंबे साहेबांसोबत सहगायिका सौ निलिमा किशोर ठाकरे या आल्या आहेत. त्या आपल्या समोर ट्रॅकवरच सायोनारा लविन टोकिया चित्रपटातलं गाणं सादर करते. मग कुठलं निलिमा किशोर ठाकरे या श्री किशोर ठाकरे यांच्या सौभाग्यवती आहेत आणि ते सुद्धा माझ्यासोबतच एक फॉरेस्ट ऑफिसर आहेत. मिस्टर ठाकरे सुद्धा गातात, परंतु आता त्यांनी दोघांपैकी एक चॉईस मी दिली तर त्यांनी म्हटलं आमच्या मिसेसच गातील. त्यांना आमंत्रित करतो. गंमत अशी आहे बघा, आपल्या सगळ्यांना आयुष्याच्या वाटचालीवरती हा संगीताचा, गाण्याचा, एखाद्याला वादक